आज आपण साडीला फॉल लावण्याच्या 4 पद्धती पाहणार आहे. तर इथे माझी ही साधी शिलाई मशीन आहे ज्याच्यावर आपण ब्लाऊज शिवतो. तर त्या मशीनवर सुद्धा आपण साधी शिलाई टाकून फॉल लावू शकतो. तर साडी आणि फॉल असा एकत्र धरून त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची. तर आपण अशा पद्धतीने फॉल लावू शकतो. तसंच दुसरी पद्धत आहे जी नेहमीची रेग्युलर जे आपल्या पिकोच्या मशीनवर आपण साडी आणि फॉल एकत्र धरून प्लेनमध्ये जी शिलाई देतो ती पद्धत. आणि तिसरा प्रकार आहे जो आपण ज्या स्टोन वगैरे असणाऱ्या साड्या असतात त्यांना हात शिलाई घालून फॉल लावतो. तर ती एक पद्धत आहे. आणि चौथी अगदी टॉपची पद्धत आहे ती म्हणजे ही की आपण साडी आणि फॉल एकत्र धरायचा आणि जसं आपण पिको करताना साडी फोल्ड करतो तसं जरासं फक्त फोल्ड करायचं आणि पिको करायचा. तर बघा इतका कडक आणि मजबूत असा फॉल लागतो ना, साडी फाटेपर्यंत फॉल निघणार सुद्धा नाही. इतका छान असा फॉल लागतो. फिनिशिंग तर इतकं भारी येतं ना, मस्तच येतं. तर असं साडी आणि फॉल एकत्र पकडायचं आणि जरासं इथे बघा दाखवते मी तुम्हाला, जरासं फोल्ड करायचं आणि पिको करून घ्यायचा. तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला दाखवते. हा पहिला प्रकार बघा किती म्हणजे साध्या मशीनवर सुद्धा आपण असा फॉल लावून घेऊ शकतो. अगदी छान असा फॉल लावता येतो. दुसरी ही पद्धत की जी हात शिलाई घालून आपण फॉल लावू शकतो स्टोन असणाऱ्या साड्यांना. ही पण छान पद्धत आहे. आणि ही तिसरी पद्धत जी आपण रेग्युलर फॉल लावतो साडी आणि फॉल एका सरळ रेषेतच आपण त्याची शिलाई घेत असतो. तर ती पद्धत. आणि ही चौथी एकदम टॉपची पद्धत बघा किती कडक आणि मजबूत असा फॉल लागतो. मस्तच असा फॉल लावून बघा तुम्ही, खूप छान असा फॉल लागतो. तर अशा ह्या आपल्या 4 पद्धती आहेत फॉल लावण्याच्या. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.